स्टोरी काही असो, गाण्यातून आपल्याला काय सांगायचं आहे, गाण्यातून संपूर्ण स्टोरी सांगायची आहे किंवा गाण्यातून त्या स्टोरीचा एकच पैलू सांगायचा आहे. तुमचं टायटल सॉन्ग सॅड किंवा डल म्युझिकली होऊ शकत नाही. यू कॅनॉट, म्हणजे सॅड सॉन्ग जरी असलं तरी ते तुम्हाला पॅकेज असं करावं लागतं की काय चाललंय, काय होतंय, असं सगळं झालं पाहिजे. टायटल जे असतं दॅट इज ती त्या गाण्याची ओळख असते. बरोबर. तेच जर मेमोरेबल नाही झालं तर व्हॉट इज द पॉइंट ऑफ डुईंग द सॉन्ग. मराठी मातीमध्ये, मराठी मनामध्ये अशी काही रुजलेली गाणी आहेत आणि ती गाणी कुठल्याही चित्रपटाची नाही आहेत, ती टेलिव्हिजन सिरियल्सची गाणी आहेत. आणि यावर्षी वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने साऊंड्स ऑफ महाराष्ट्राचा सीझन 2 घेऊन आलोय आम्ही. हाय, मी आहे RJ उत्सवी आणि 98.3 मिर्चीवर आज माझ्या सोबत मेलडी किंग निलेश मोहरीर आहे. हाय निलेश. हाय उत्सवी. हाय, हाऊ आर यू? आय एम गुड. हाऊ आर यू? हाऊ डिड युअर डे स्टार्ट टुडे? आज काय सुरुवातीला काय केलं सकाळपासून? बापरे, आज सकाळ मी रियाज करून आलो थोडासा, कारण इकडे इंटरव्ह्यूला यायचंय म्हटल्यावर. सो आय वेंट थ्रू ऑल द क्वेश्चन्स दॅट यू आर गोइंग टू आस्क मी. आणि आय ऑल्सो वेंट थ्रू द सॉंग्स दॅट यू हॅव प्लॅन्ड. सो दॅट्स व्हॉट आय डिड. मला असं का वाटतं की तू खूप असा शाळेतला टॉपर अभ्यासू मुलगा आहेस? नाही, अभ्यासू मी नक्कीच नाही आहे, बट हां, मी थोडा इंट्रोवर्ट आहे. आय टेक टाइम टू ओपन अप टू न्यू पीपल, टू न्यू सिच्युएशन्स. आणि स्पेशली इंटरव्ह्यूजमध्ये मी आधी थोडासा असं जरा होल्ड बॅक असा असतो. ग्रॅज्युअली इट डिपेंड्स ऑन द इंटरव्ह्यू. नाही, पण म्हणजे मी जेवढं इंटरॅक्ट केलं आहे आतापर्यंत निलेश सोबत, मला प्रश्न पाठव, मला हे पाठव, सो एकदम फुल ऑन प्रॉपर तयारी करून आलेला आहे निलेश. अँड आय एम शुअर दिस इज गोइंग टू बी अमेझिंग. सो होप सो. येस, मी जेवढं ऑब्झर्व केलंय, तू कंपोजर तर आहेस, पण तू एवढा कंपोज्ड कसा काय राहतोस? असं ते सरफेस लेवलला तुम्हाला कंपोजर दिसत असतं, बट असं काही नाही आहे. इनसाइड देअर्स अ स्टॉर्म गोइंग ऑन, बिकॉज माझा असा स्वभाव आहे की आय हॅव वॉट एव्हर आय डू, आय मीन इवन इफ इट इज a song that I'm composing or interview that I'm giving, so everything has to be like pitch perfect. असं मला आतून वाटत असतं. सो तो आज सगळा स्ट्रगल चालू असतो, बट बाहेरून तुम्हाला असं वाटेल की झेन मोड आहे बाबा, असं काही नाही. हो, नक्कीच. आणि एखाद्या कंपोजिशनला न्याय मिळाला असं तुला केव्हा वाटतं? म्हणजे कुठलंही गाणं करताना जे डिझर्विंग आहे त्या गाण्याला ते झालं, असं निलेशला कधी वाटतं? सी, मला फंडामेंटली असं वाटतं की म्युझिक शुड हॅपन. यू कांट क्रिएट म्युझिक. आर्ट कॅनॉट बी क्रिएटेड. इट शुड हॅपन. तुम्ही जर असं ठरवाल की मी आता बसून म्युझिक करणार, मी काहीतरी फ्रेस करणार, तेही तुम्ही करू शकता. पण जेव्हा तुमचे सगळे मोटिव्ह बंद होतात, सगळे मोटिव्ह विरघळतात तुमचे, की मला हे करायचं आहे, मला फ्रेस करायचं आहे, मला कंपोज करायचं आहे, मला म्युझिक करायचं आहे, हे सगळं जेव्हा थांबतं, बंद होतं कुठेतरी, तेव्हा त्या क्षणातून जे येतं ना, ते खरं म्युझिक असतं. सो आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की चाल लावायची नसते गाण्याला, ती लागली पाहिजे, झाली पाहिजे ती. सो ते जेव्हा होतं तेव्हा मला असं वाटतं की येस, आता आय हॅव स्टॉप्ड इम्पोजिंग मायसेल्फ ऑन नोट्स अँड रिदम्स, आणि दे आर स्पीकिंग देअर ओन लँग्वेज. ते जेव्हा होतं तेव्हा मला बरं वाटतं. सो आता तुझ्या इतक्या ज्या काही मालिकेच्या गाण्यांपैकी आम्ही 7 गाणी शॉर्टलिस्ट केली आहेत. देर आर मोर देन 5-6 डझन सॉंग्स, आय नो. पण आपण जी 7 गाणी शॉर्टलिस्ट केली आहेत, तर एकतर मला त्यांच्या प्रोसेसबद्दल जाणून घ्यायचंय की पहिले शब्द आले की पहिली चाल आली आणि ब्रीफ काय मिळालं होतं. कारण सिरियल सॉंगसाठी आय डोंट नो की काय ब्रीफ देतात, की चित्रीकरण असं होणार आहे हा ब्रीफ असतो, कॅरेक्टर्स असेल हे ब्रीफ असतं. सो आपण कळत न कळत पासून सुरुवात करूया, कारण आय थिंक दॅट वॉज वन ऑफ द फर्स्ट म्युझिक व्हिडिओज दॅट हॅपन्ड. सो कळत न कळतची प्रोसेस कशी होती? सी, कळत न कळत इज अ व्हेरी स्पेशल सॉंग फॉर मी, कारण माझ्या करिअरचं ते पहिलं शीर्षक गीत होतं माझं. आणि इट वॉज अ मेक ऑर ब्रेक सॉंग फॉर मी, कारण ती एक अशी अपॉर्च्युनिटी होती जिथे माझं संगीत एका रात्रीत घराघरात पोचणार होतं. जिथे जिथे मराठी माणूस आहे जगात, तिथे तिथे मालिका बघितल्याच जातात. आणि तो काळ तसा, आय एम स्पीकिंग अबाउट द इयर 2007 or 8 मला वाटतं. तर तो काळ असा होता जिथे शीर्षक गीतं सेलिब्रेट व्हायची. कारण त्याचं एक कारण तुला सांगतो, तेव्हा सोशल मीडिया आत्ता
इतकं स्ट्रॉंग नव्हतं. तेव्हा फक्त ऑर्कुट होतं. ऑर्कुट हॅड जस्ट कम अँड फेसबुक हॅड जस्ट स्टार्टेड. सो तेव्हा यूट्यूब वॉज स्टील कमिंग इन. त्यामुळे शीर्षक गीतांचं असं व्हायचं की शीर्षक गीतं CD किंवा कॅसेटवर लोकांना अवेलेबल नसायची हवं तेव्हा ऐकायला. तो शीर्षक गीतांचा ना तो एक मुहूर्त असायचा की जेव्हा सिरियल लागणार आहे 9 वाजता रात्री कळत नकळत लागणार होतं, तर 9 वाजता तुम्हाला ते गाणं ऐकायला मिळेल. आणि त्यामुळे तेव्हा ती शीर्षक गीतं लावली पण जायची. की सिरियलच्या आधी ते लागायचं, वेअर इन आर्टिस्ट जे असायचे सिरियलमध्ये त्यांचे चेहरे यायचे किंवा सीन्सचे मॉन्टाजेस केले जायचे. कळत नकळत वॉज द फर्स्ट सॉन्ग जिकडे जेव्हा मी स्क्रॅच ऐकवला चॅनलला तेव्हा मला आठवतं आहे अजय बालवणकर वॉज हेडिंग द चॅनल ॲट दॅट टाईम. आणि ही सेट की हे गाणं सिनेमॅटिक झालं आहे आणि दिस शुड बी प्रेझेंटेड लाईक अ मूवी सॉन्ग. ह्याचा एक स्पेशल व्हिडिओ झाला पाहिजे. यू जस्ट कॅनॉट पुट रँडम मालिकेतले जे सीन्स असतात ते मॉन्टाजेस तुम्ही नाही घालू शकत या गाण्यात. दिस नीड्स अ स्पेशल व्हिज्युअल ट्रीटमेंट. सो ती एक माझ्यासाठी पहिलीच कॉम्प्लिमेंट होती की पहिलं शीर्षक गीत माझं. आणि ते शीर्षक गीतांचं एक पॅटर्न मोडून इट वॉज त्याचा एक म्युझिक व्हिडिओ तयार झाला. अँड देन मेनी टायटल सॉंग्स फॉलोड आफ्टर दॅट. सो त्या कारणासाठी ते गाणं खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. ऑफकोर्स. आणि असं कधी झालंय का की आता हे जनरलच बोलते मी, कंपोज करताना एखाद्या शब्दावर आपण अडकलो त्यामुळे मग तो शब्द चेंज केला किंवा चालत चेंज केली किंवा लास्ट मिनिट काहीतरी चेंजेस झाले, असं होतं का जनरली सिरियलचं टायटल सॉन्ग कंपोज करताना? तुला सांगू का, एक सिरियलचं टायटल सॉन्ग हा एक खूप टेक्निकल विषय अशासाठी कारण तुम्हाला आधी लिरिक्स दिले जातात. 99% ऑफ द टाइम्स तुझा एक प्रश्न होता की लिरिक्स आधी का ट्यून आधी. सो टेलिव्हिजन हे मीडियम असं आहे, टेलिव्हिजन म्युझिकमध्ये तुम्हाला आधी चॅनलकडून अप्रूव्ह होऊन लिरिक्स येतात तुमच्यासमोर. आणि तुम्ही जर लिरिक्सना कंपोज करणं तुम्हाला जमत नसेल तर यू कॅनॉट डू टेलिव्हिजन म्युझिक. व्हेरी रेअरली यू आर गिव्हन द फ्रीडम टू एक्सप्लोअर समथिंग म्युझिकली आणि मग त्याच्यावर लिरिक्स लिहून घेऊ. बिकॉज गाण्यातून चॅनलला काहीतरी सांगायचं असतं. ते गाणं हे त्या शोचं त्या चॅनलचं सगळं ओळख असते. सो व्हॉट डू वी से थ्रू द सॉन्ग हे चॅनल ठरवतं आधी, शब्दांमधून आपल्याला काय सांगायचं आहे. सो त्यांचं आणि लिरिसिस्टचं सगळं एक डिस्कशन्स आणि सगळं होतं आणि अप्रूव्ड लिरिक्स माझ्याकडे येतात. सो आणि शेवटी लिरिक्सला कंपोज करणं हीच तर खरी संगीतकाराची विद्या आहे. ती विद्या आहे. तुम्हाला मनात येतील त्या म्युझिकल फ्रेजेस तुम्ही बांधल्यात आणि त्याच्यावर जर तुम्ही शब्द लिहून घेतलेत तेही एखाद्या वेळेस समीकरण चांगलं होऊ शकतं. पण टेलिव्हिजनमध्ये असं होत नाही. बिकॉज टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे हे शब्दांमधून आधी दिलं जातं आणि त्याला तुम्हाला कंपोज करून ते खुलवायचं असतं. सो खूप कमी चेंजेस होतात. ऑफकोर्स आम्हाला म्युझिक कंपोज करताना वी आर अलाउड टू डू अ फ्यू चेंजेस इन द लिरिक्स मीटरसाठी किंवा एखादी अजून काही चांगली फ्रेज आली तर ते एक्सप्लोअर करण्याचं फ्रीडम मला दिलं जातं. बट बरेच रिस्ट्रिक्शन्स पाळून हे सगळं काम होतं की हे नाही करायचं, हे नाही करायचं, हे नाही करायचं, एवढंच करायचं आहे. असा खूप एक स्ट्रॉंग ब्रीफ असतो आणि त्या बाउंड्रीजमध्ये राहूनच तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असतात पॉसिबिलिटीज. सो इट इज व्हेरी चॅलेंजिंग. दॅट्स वाय यू वोंट फाइंड मेनी पीपल काय म्हणतो आपण, व्हॉट इज टेलिव्हिजन सगळ्यांना क्रॅक करता येत नाही असं साधारण. दॅट्स वाय यू वोंट फाइंड मेनी कंपोजर्स इन दिस अरिना. गॉट इट. तो कळत नकळत बद्दल आपण बोललो. त्याच्यानंतर कुलवधू मध्ये एक गोष्ट जी आहे, वैशाली माडे हु वॉज अ विनर ऑफ अ रियालिटी शो दॅट टाइम. सो वैशाली माडे कशी आली या गाण्यामध्ये? यू चोज हर की तिला चॅनलनी सांगितलं की हिला घ्या? त्याची काय स्टोरी होती? सी इट वॉज द चॅनल्स कॉल ॲट दॅट टाइम, कारण ती त्यांची विनर होती. आणि द चॅनल सजेस्टेड की सी इफ यू कॅन डू अ सॉन्ग फॉर हर बिकॉज शी इज अवर विनर आणि वी वॉन्ट टू गिव्ह समथिंग. एवढा तो शो झाला आहे, एवढं तिला महागायिका म्हणून आम्ही जाहीर केलं आहे, तर आमच्याचकडून जर तिला प्लेबॅकची संधी नाही मिळाली तर दॅट्स नॉट फेअर. आणि मलाही ते जेस्चर खूप आवडलं की दिस इज हाऊ आर्टिस्टबद्दल विचार केला गेला पाहिजे. की त्यांना जेव्हा वेन यू पुट देम ऑन अ पेडेस्टल यू ऑल्सो हॅव टू गिव्ह देम अन अपॉर्च्युनिटी टू शाईन. तर
ती पहिली प्लेबॅकची संधी असणार होती आणि टायटल सॉन्ग वॉज अ बिग, लाईक आय सेड, इट वॉज अ बिग इव्हेंट ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. त्यामुळे मलाही ते जेस्चर आवडलं आणि मी पण म्हटलं की ओके, तिचा आवाज लक्षात ठेवून आपण काहीतरी कंपोज करूया या मालिकेसाठी. पुन्हा सगळे मालिकेचे जे काही पैलू असतात, गाण्यातून काय सांगायचं आहे, काय इमोशन आलं पाहिजे बाहेर, व्हॉट दॅट सॉन्ग शुड रिप्रेझेंट, हे सगळं लिरिक्समधून आधी आलं होतं लिहून. आणि त्याच्यानंतर मी वैशालीचा आवाज डोक्यात ठेवून की तिच्या ही चाल, तिचा आवाज खुलला पाहिजे ही चाल गाताना. सो ते सगळा विचार करून ते गाणं केलं. वैशालीचं गाणं तर अमेझिंगच आहे. मला हा प्रश्न आहे की आता पुरुष कंपोजर आहे, मेल कंपोजर आहे, पूर्ण स्त्री पात्र आहे, गायिका स्त्री आहे, मग त्याच्यामध्ये ते कुलवधूच्या गाण्यामध्ये मला आठवते सनई चौघडे आहेत किंवा मध्येच कुठेतरी घुंगरू आहेत एखाद्या गाण्यामध्ये. हे निलेश तू कसं ठरवतोस? आता सी, दिस इज, आय डोंट नो, पण आय थिंक ऑल द मेन हू हॅव बीन कंपोजिंग म्युझिक, आपला अख्खा भारतीय चित्रपटसृष्टीचा जो सुवर्ण इतिहास आहे, तर त्याच्यात तुला हेच कॉन्ट्राडिक्शन सापडेल की बायकांच्या ज्या भावना असतात, ज्या स्त्रियांच्या भावना असतात, पाठवणीची गाणी असतील किंवा अंगाई गीतं असतील, जी अत्यंत स्त्रीप्रधान असतात, ती पुरुषांनी अप्रतिम कंपोज केली आहेत. सो आय डोंट नो व्हॉट दिस इज, कारण शेवटी इमोशन्स तर युनिव्हर्सल आहे. त्याला काही स्त्री पुरुष असं तुम्ही इमोशनला त्याच्यात कॅटेगराईज नाही करू शकत की ह्या भावना पुरुषांना समजतच नाहीत किंवा ह्या भावना स्त्रियांना समजतच नाहीत, असं नाही आहे. सो युनिव्हर्सल इमोशन्स आर युनिव्हर्सल. बट कुलवधूच्या वेळेस मला आठवते, मला अश्विनी शेंडेनी पण हा प्रश्न विचारला होता की त्याच्यात ते एक नदी सारखी वाहते मी जणू, पाऊलं खुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू. तर ती म्हणाली, त्या लाईन्स जेव्हा तिने ऐकल्या पहिल्यांदा कॉम्पोजिशनमध्ये, तेव्हा तिच्या डोळ्यात पटकन पाणी आलं. ती म्हणजे कसं काय तुला हे, म्हणजे असं मला वाटलं की जणू माझी पाठवणीच होती आणि आता मी माहेर सोडून चालली आहे सासरी, आणि त्या सगळ्या भावना सगळ्या दाटून येत आहेत ही ओळ ऐकताना. सो हाऊ डिड यू डू इट? सो याचं उत्तर माझ्याकडेही नाही आहे. मला माहीत होतं की ओके, हे झालं पाहिजे, परिणाम काय झाला पाहिजे हा मला माहीत होता की हे गाणं ऐकून एखाद्या स्त्रीला पटकन तिची जेव्हा पाठवणी झाली असेल किंवा होणार असेल किंवा होत असेल, तर ते इमोशन पटकन जागं झालं पाहिजे. सो आय जस्ट ट्राईड फॉलोइंग माय इन्स्टिंक्ट. हे कमाल आहे. हे म्हणजे हे तसं आहे की प्रत्येक घराघरात स्त्रिया स्वयंपाक करतात, पण मिशेलिन स्टार रेस्टॉरंट्समध्ये पुरुष शेफ असतात. हे तसं आहे थोडंसं अॅनॉलॉजी, असं मला वाटलं. येस. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन, तुझं वीण सख्या रे, ही मालिका, आय थिंक त्याचं पण म्युझिक व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि थोडंसं कळत नकळत सारखंच, मला जेवढं आठवते, मी खूप लहान होते जेव्हा ती सिरियल यायची, त्याचं एक ते गाणं तुझ्याकडे कसं आलं, त्याच्यानंतर त्याच्यासाठी ब्रीफ काय आली होती? मला तर हे ब्रीफचं एक मेजरच प्रश्न पडलाय की सिरियलसाठी काय सांगत असतील की हिरो आहे, हिरोईन आहे, अजून याच्या पलीकडे काय सांगतात तुला? नाही, सी, एकतर सिरियलची साधारण कथा सांगितली जाते, जी पहिले 3-4 महिने तरी कन्फर्म असते. तेवढी आम्हाला सांगितलं जाते. पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. दॅट एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द ऑडियन्स रिस्पॉन्स. पुढे काय होईल, कुठला ट्रॅक चालेल, कुठलं कॅरेक्टर वर्क होईल, याच्यावर सगळ्यावर पुढे सिरियलचा ग्राफ ठरतो, आर्टिस्ट अवेलेबिलिटी आणि खूप गोष्टी असतात. बट इनिशियली जी स्टोरी असते ना, ती स्टोरी आम्हाला सांगितली जाते. आणि स्टोरी काही असो, गाण्यातून आपल्याला काय सांगायचं आहे, गाण्यातून संपूर्ण स्टोरी सांगायची आहे किंवा गाण्यातून त्या स्टोरीचा एकच पैलू सांगायचा आहे, लव्ह स्टोरीज बाहेर आली पाहिजे गाण्यातून, का अख्खा फॅमिली ड्रामा गाण्यातून बाहेर आला पाहिजे, का ते सासू सून ही नोकझोक आली पाहिजे, हे सगळं प्री प्लॅन्ड असतं. की बिकॉज द, लाईक आय सेड, द सॉन्ग इज अ स्लोगन. इट इज लाईक अ ट्रेडमार्क और अ लोगो, फेस व्हॅल्यू. हा, तो लोगो, तो ऐकू येणारा लोगो असतो ऍक्च्युली त्या सिरियलचा. सो ते लोगो डिझाईनमध्ये काय आलं पाहिजे, दिस इज इंटरेस्टिंग. हां, सो हे आधी प्री प्लॅन्ड असतं, हे सांगितलं जातं आम्हाला. आणि काय प्रश्न होता तुझा? आय एम सॉरी, आय लॉस्ट इट. तुझं वीण सख्या रे. हां, तुझं वीण सख्या. ओके ओके. सो तुझं वीण सख्या रे, मला आठवतंय तेव्हा सिरियलचे डिरेक्टर महेश तागडे, त्यांनी मला सगळं नरेशन दिलं होतं आणि श्रावणी देवधर वॉज हेडिंग द चॅनल ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. सो श्रावणीताईंचं पण एक खूप मला ब्रीफ देण्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन होतं, किंवा त्यांना गाण्याचं एक विजन होतं की कसं झालं पाहिजे. सो शी वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट
त्यांना ते गाणं कसं हवं होतं. आणि मला थोडा वेळ लागला होता ते गाणं क्रॅक करायला. म्हणजे 2-3 व्हर्जन्स झाली होती या गाण्याची, मला आठवतंय. आणि कुठेतरी आपण कमी पडतोय असं आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं, की कुठेतरी ते त्या मार्कला जायला, ती लव्ह स्टोरी आणि ते ग्रँजर आणि ते सगळं तो इथॉस यायला कुठेतरी कमी पडतोय आपण, असं वाटत होतं. सो ते गाणं क्रॅक करायला बराच वेळ लागला होता मला. टेकन अराउंड 2-3 वीक्स टू क्रॅक दॅट सॉन्ग. आणि प्रोमो जवळ आला होता, प्रोमोची तारीख जवळ आली होती, जसे बरेच सगळे गोंधळ आठवते. हा डेडलाईन होती वगैरे. बट फायनली वी क्रॅक्ट इट अँड दॅट इज अ मेमोरेबल सॉन्ग. राहुल वैद्य आणि निहिरा जोशीच्या आवाजात ते रेकॉर्ड झालं होतं आणि खूप पॉप्युलर झालं होतं ते गाणं तेव्हा. आठवतंय मला की पीपल लव्ह दॅट सॉन्ग. एक अजून मला डाऊट आता याच गाण्याचा असा आहे की जनरल बाकीची सॉंग्स आहेत त्याच्यामध्ये एक थीम आहे की कुलवधूच तिचं लग्न होतंय किंवा ती चाललीये, मग कळत न कळत तीच की काहीतरी घडतंय, कळत न कळत माहित नाही. तुझं वीण सख्यारे मध्ये त्याचे शब्द असे आहेत ना की मी मिस करते तुला टाइप्स या झोन मध्ये आहे थोडंसं. सो मग हे मूड्स तू कसे संगीतातून पकडतोस? तुझे वीण सख्यारीला एक चॅलेंज असा होता की ॲक्च्युली लिरिक्स बघायला गेलीस तू तर सॅड आहेत ते लिरिक्स, कारण टायटलच तुझं वीण सख्यारी, देयर इज सेपरेशन इन द टायटल. एक्झॅक्टली. पण टायटल सॉंगला ना एक नियम अबाधित असतो की तुमचं टायटल सॉंग सॅड किंवा डल म्युझिकली होऊ शकत नाही. यू कॅनॉट, म्हणजे सॅड सॉंग जरी असलं तरी ते तुम्हाला पॅकेज असं करावं लागतं की काय चाललंय, काय होतंय, असं सगळं झालं पाहिजे. सो तुझी वीण सख्यारीमध्ये तोच चॅलेंज होता की लिरिक्स जर तू बघशील तर आस तुझी ध्यास तुझा भेटशील नारे स्वप्न राहील अपुरे तुझे वीण सख्यारे. सो हे तुम्ही कसं, आय जस्ट कॅनॉट मेक इट हॅपी, नाहीतर ते रिलेटच होणार नाहीत लिरिक्स आणि म्युझिक. येट आय कॅनॉट बी रिअली सॅड वाईल डुईंग दिस. सो हा पेच असतो आणि ना तुम्हाला ते थोडंसं कॅमोफ्लॅज करावं लागतं. जरी यू आर कन्वेईंग सेपरेशन ऑर काहीतरी सॅड इमोशन तुम्ही कन्वे करताय, तरी तुम्हाला ते एनर्जेटिक ठेवायला लागतं, ब्राईट ठेवायला लागतं. टायटल तर खूप ब्राईट लागतं. चॅनल इज ऑलवेज व्हेरी कीन ऑन हॅव्हिंग द टायटल व्हेरी ब्राईट इन म्युझिक, की टायटलला फ्रेजवरती गेली पाहिजे, हे खूप रिक्वायरमेंट असते. सो दॅट इज द चॅलेंज, दॅट इज वेअर आय थिंक अ कंपोजर इज चॅलेंज्ड आणि कस लागतो संगीतकाराचा. राईट. आणि यू सेड की एक हुक लागतो प्रत्येक गाण्याला. टेलिव्हिजन सॉंग्स इज ऑल अबाउट हुक्स. हो, की ती रिंगटोन म्हणून अशी वाजली की कळलं पाहिजे कुठली सिरियल आहे. ते हुक कल्चर आहे. कारण सी टायटल जे असतं दॅट इज ती त्या गाण्याची ओळख असते. बरोबर. तेच जर मेमोरेबल नाही झालं तर व्हॉट इज द पॉइंट ऑफ डुईंग द सॉन्ग. एक हुक जो इथे फिट झालाय माझा, कुठला असेल सांग? रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठीचं सुरुवात जी आहे ती वाजली की आजही लोकांचं असं असतं की परत आणा ही सिरियल, हे आम्हाला गाणं खूप आवडतं, हे परत लावा, हे खूप कॉमेंट्स मध्ये येतं. रेशीम गाठी एकतर सिरियल इतकी गाजली आहे ती, आणि आय थिंक टायटल सॉन्ग पण तितकंच इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की सिरियलच्या गाण्यामुळे लोक सिरियल बघतात. मला पर्सनली असं वाटतं की सिरियलचं गाणं जेव्हा आलं होतं, मला आठवतं तो प्रोमो आलेला की ललित चालतोय, मग प्राजक्ता अशी साईडला येते रस्त्याच्या कडेला, आणि मग त्याचा टायटल सॉन्गचा व्हिडिओ आला होता. रेशीम गाठी बद्दल इट इज क्वाईट अ स्पेशल सॉन्ग. आणि त्याचा एक किस्सा पण आहे ॲक्च्युली, की आम्हाला त्यावर्षी रेशीम गाठीसाठी अवॉर्ड नव्हतं मिळालं. इमॅजिन, एव्हरी वन वॉज लव्हिंग द सॉन्ग. गाणं खूप हिट झालं होतं आणि आम्हाला खात्री होती की अवॉर्ड तर आम्हालाच मिळणार यावर्षी, अँड वी डिडंट गेट इट. आणि अख्खी सगळी टीम आमची अशी हे झाली होती की हाऊ डिड वी गेट इट वगैरे. त्यामुळे त्या एका गोष्टीसाठी मला ते लक्षात राहिलं आहे गाणं. बट इट इज अ व्हेरी डिफिकल्ट सॉन्ग टू कन्सीव्ह, कारण तू बघशील तर ते 7-8 मीटर, मला वाटतं पहिल्यांदाच टायटल सॉंग्समध्ये ते थोडंसं मीटर आलं होतं, 7-8चं मीटर. नाही, हे मला कळलं नाही. 7-8चं मीटर म्हणजे काय? रूपकमध्ये आहे ते गाणं. आणि पुन्हा दीपचंदी ठेका आहे, विच वॉज नॉट बीन येट एक्सप्लोर्ड इन टायटल सॉंग्स. सो मला असं वाटतं, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, बट जुळून येते इज द फर्स्ट ऑफ वन ऑफ अ काइंड ऑफ त्या 7-8च्या मीटरचं ते गाणं आहे. आणि तू कंपोजिशन जर बघितलंस ना तर ते खूप अवघड आहे तसं कन्सीव्ह करायला. इट इज नॉट अ व्हेरी युज्युअल काइंड ऑफ अ रोमॅन्टिक सॉन्ग. सिम्पल नाही आहे ते गाणं. तू जर गायला गेलीस किंवा प्रयत्न केलास तू ते म्हणायचा, तर यू विल अंडरस्टँड दॅट इट्स क्वाईट अ चॅलेंजिंग कॉम्पोजिशन. आणि येट इट इज व्हेरी हमेबल.
सो हे कॉन्ट्रडिक्शन आहे की एक्झिक्यूट करायला खूप कठीण आहे, पण असं ऐकताना तुम्हाला असं वाटतं की हां, यू कॅन इन्स्टंटली कनेक्ट टू दॅट सॉन्ग व्हेरी स्ट्रॉंगली. सो आणि जुळीनेतीच्या वेळेस मला अजून एक गोष्ट आठवते. निहिरा जोशी आणि स्वप्नील बांदोडकरच्या आवाजात आम्ही ते रेकॉर्ड केलं होतं. निहिरा तेव्हा इकडे नव्हती, शी वॉज नॉट इन मुंबई. तिचा काहीतरी भावाचं लग्न होतं, शी हॅड गॉन आउट ऑफ टाऊन. आणि ती म्हणाल, आणि एक आठवड्यावर सिरियल आलेली होती आणि गाणं माझं उशिरा झालं होतं क्रॅक, आणि द चॅनल वॉज व्हेरी हायपर, एव्हरीवन वॉज हायपर, द प्रोड्युसर वॉज हायपर. आणि आता कोण गायिका, तर म्हटलं हे निहिरा जोशी पाहिजे मला या गाण्याला. मी तिला विचारलं, ती म्हणाली मी नाहीच आहे, पुढचा आठवडा मी मुंबईतच नाही आहे. तर मी म्हटलं लुक, यू डोंट वॉन्ट टू मिस दिस सॉन्ग, तू येऊ शकतेस का? ती म्हणाली मी येते. ती ते लग्न सोडून आली मुंबईत, जे काय त्यांची सोहळे होते, फंक्शन्स होते, ते सोडून ती आली मुंबईत. तिने रात्री रेकॉर्ड केलं अँड शी वेंट बॅक अगेन. आणि दिस इज हाऊ द सॉन्ग हॅपन. सिरियलच्या एक आठवडा आधी जस्ट गाणं रेडी नव्हतं आमचं, क्रॅकच होत नव्हतं. सिरियलच्या जस्ट एक आठवडा आधी गाणं झालं. आय थिंक शी इज हॅपी नाव. ती आली ते लग्न म्हणाली आय थँक गॉड आय डिडंट मिस दिस. करेक्ट आहे. वन ऑफ द सिरियल्स ऑफ रिसेंट टाइम्स, जीवलगा, कम्पॅरेटिव्हली रिसेंट टाइम्स, 4 पात्र होती त्याच्यामध्ये. अमृता, त्याच्यानंतर देशपांडे, त्याच्यानंतर सिद्धार्थ आणि स्वप्नील, आणि 4 सिंगर्स आहेत. तर तू हे कसं डिसाईड केलं की कुठला सिंगर कोणाला द्यायचा? कारण सिद्धार्थ चांदेकरला स्वप्नील बांदोडकरचा आवाज ऑलरेडी सांगणारे मना गाण्यात आहे, पण तू या गाण्यामध्ये सिद्धार्थला ऋषिकेशचा आवाज दिलास. सो हे असं का? त्याला स्पेसिफिकली नाही सांगता येणार. त्या गाण्याचं काय झालं होतं तुला सांगतो. जेव्हा गाणं कंपोज झालं तेव्हा इट वॉज सतीश राजवाडे हू टूक दिस कॉल की लेट्स हॅव 4 सिंगर्स. जीवलगा वॉज सतीशचा ड्रीम प्रोजेक्ट होता, आणि इट वॉज क्वाईट अन ॲम्बिशियस प्रोजेक्ट, कारण ऑल दीज आर मूवी स्टार्स दॅट वी आर टॉकिंग अबाउट, जे टेलिव्हिजनवर एका सिरियलमध्ये तुम्हाला दिसणार होते. सो गाणं तर खूप स्पेशल हवं होतं, खूप मेमोरेबल झालं पाहिजे, एपिक लव्ह सॉन्ग ज्याला आपण म्हणतो ना, तसं दॅट वॉज द ब्रीफ गिव्हन टू मी. तर ते गाणं कंपोजिशन झाल्यावर चॅनलला खूप आवडलं. एव्हरीवन वॉज कन्व्हिन्स्ड नाव हू विल सिंग दिस. तर माझ्या डोक्यात पहिलं होतं की स्वप्नील वैशाली, बिकॉज त्यांचा आवाज मला ऐकू आला होता गाण्यात. बट देन सतीश सेड की लुक, वी हॅव 2 कपल्स, सो लेट्स गो फॉर अनदर पेअर ऑफ सिंगर्स. अँड देन वी सिलेक्टेड ऋषिकेश अँड आर्या टू मॅच विथ स्वप्नील अँड वैशाली. आणि मग ते झालं. आणि माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की कोणाच्या ह्याच्यावर कोणाचा आवाज जाणार. दॅट वॉज नॉट माय कॉल. दॅट हॅपन्ड व्हिज्युअली. ते कसं झालं ते मलाही माहीत नाही. बट माझ्याकडून मला ह्या 4 आर्टिस्टना त्या कॉम्पोजिशनमध्ये फिट करायचं होतं, आणि प्रत्येकाला न्याय मिळेल, प्रत्येकाच्या सिंगिंगला न्याय मिळेल, हे बघायचं होतं मला. ते पडद्यावर कोणावर चित्रित होते वॉज नॉट इन माय हँड्स, आणि आय डिडंट नो दॅट काय होईल, कारण दॅट स्पेस वॉज लेफ्ट ओपन कम्प्लिटली. ओके, म्हणजे बेसिकली गाणं तू रेकॉर्ड केलंस आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की कुठल्या कडव्याला अमृता दाखवायची, कुठल्या कडव्याला ऋषिकेश. आणि ते पण तुला सांगतो मिक्स्ड आहे, म्हणजे असं काही नाही. ते एक तर ते लिपसिंक नाही आहे, त्यामुळे असं तुम्ही पॉईंट नाही करू शकत की हा आवाज हिच्यासाठी आहे किंवा तो आवाज त्याच्यासाठी आहे. दे डिसाइडेड, म्हणजे तिकडे ते डिरेक्टर्स आणि त्यांचा कॉल असेल तो की ह्या लाईन्स ह्यांच्यावर चांगल्या दिसत आहेत किंवा त्या लाईन्स ह्यांच्यावर चांगल्या दिसतात. सो दॅट हॅपन्ड ओव्हर देअर. इट वॉज नॉट इन माय कंट्रोल. पण माझ्या कंट्रोलमध्ये तेवढंच होतं की आय हॅड टू डिलिव्हर अन एपिक लव्ह सॉन्ग, एपिक लव्ह सॉन्ग, अनफर्गेटेबल लव्ह सॉन्ग, असं मला सांगण्यात आलं होतं. डू समथिंग दॅट पीपल वोंट बी एबल टू फॉरगेट फॉर द नेक्स्ट 10-20 years. I don't know if that happened, but I tried my best. That has happened. Of course, तू ट्रेंड सेटर आहेस, हे तर आता मी मान्य केले, तू पण मान्य. If an RJ is saying that, then 100%. नाही, तू ट्रेंड सेटर आहेस. अजून एक ट्रेंड जो सिरियल्स मध्ये तुझ्या येण्याने आलाय की टायटल सॉन्ग एक वेगळी कॅटेगरी आहे आणि सिरियल मध्ये आलेली वेगळी गाणी, जशी एखाद्या चित्रपटात गाणी येतात, एपिसोड सॉंग्स. सो त्यातलं एक गाणं म्हणजे होणार सुमी या घरचीचं तू मला मी तुला नाही कळले कधी हे गाणं आहे. आणि त्याला एकतर युट्यूबवर 1 करोड व्ह्यूज आहेत. इतके व्ह्यूज आजकाल नॉर्मल गाण्यांना पण नसतात, पण ते सिरियल मधलं एपिसोडिक सॉन्ग आहे. सो हे कोणी ठरवलं होतं की असं काहीतरी करायचं, की टायटल सॉन्ग करतानाच त्यांनी तुला सांगितलं होतं की पुढे जाऊन अशी अशी पण गाणी येणार आहेत, की ते नंतर ॲडिशन झालं? नाही कळले कधीचा एक किस्सा आहे.
सी होणार सून मी या घरची ही इट हॅड म्हणजे ती सिरियल मॅसिव्हली पॉप्युलर झाली होती आणि आमची सक्सेस पार्टी होती. मला आठवते वरळीमध्ये द चॅनल हॅड एक सक्सेस बॅच ठेवला होता सगळ्या टीमसाठी अँड एव्हरी वन फ्रॉम द ॲक्टर्स, टेक्निशियन्स, आम्ही म्युझिशियन्स, एव्हरी वन वॉज देअर. आणि त्या पार्टीमध्ये मला आणि मंदार चोळकरला सांगण्यात आलं की लुक नेक्स्ट संडे वी आर हॅव्हिंग अ महा एपिसोड. तेव्हा ते महा एपिसोड प्रकार सुरू झाला होता अँड फायनली द लीड पेअर आर गोइंग टू म्हणजे त्यांचा एक प्रपोजल सीन होणार आहे. सो वी नीड अ सॉन्ग. यू गाईज प्लीज गो लीव द पार्टी अँड गो अँड वर्क, स्टार्ट कंपोजिंग अ सॉन्ग. सो मी आणि मंदार चोळकर पार्टीतून मधून निघालो आणि वी वेंट बॅक टू अवर स्टुडिओ अँड वी स्टार्टेड वर्किंग ऑन द सॉन्ग. दुसऱ्या दिवशी गाणं क्रॅक झालं. रात्री गाणं क्रॅक झाल्यावर मी सावनी आणि मंगेशला फोन केला. सावनी पुण्यात होती तेव्हा. ती म्हणाली मी आत्ता येते. ती पुण्यातून निघाली. ते दोघं स्टुडिओला आले. त्या स्टुडिओत गाणं रेकॉर्ड झालं. दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी शूट होतं त्या गाण्याचं. खूप फास्ट झालेलं गाणं आहे ते. म्हणजे युजली यू नो ॲज अ कंपोजर माझं एक प्रोसेस आहे की मी जेव्हा गाणं कंपोज होतं माझं तेव्हा आज मी गाणं कंपोज केलं तर मग मी एक दिवस त्याला हात लावत नाही, मी ऐकत नाही. दुसऱ्या दिवशी मी ऐकून बघतो की हां कसं वाटतंय. मग माझंच मला कळायला लागतं की नाही हे चेंज करायला पाहिजे, इकडे पॅटर्न चेंज व्हायला पाहिजे, ही फ्रेज आता नाही वर्क होते, काल चांगली वाटली होती. सो फेरविचार करायचा त्या गाण्याला वेळच नव्हता कारण एक आठवडा होता. एक आठवड्यानंतर टेलिकास्ट होता गाण्याचा आणि गाणं रेकॉर्डही झालं नव्हतं. सो क्रिएशनपासून आम्हाला त्या गाण्याचं शूट लागलेलं होतं. त्याच्या आधी त्यांना शूट मिक्स द्यायचं होतं आम्हाला. सो हे लिटरली 2-2.5 दिवसात तयार केलेलं गाणं आहे अँड आय हॅड व्हेरी लेस होप्स फॉर द सॉन्ग. मला वाटलं तर एका एपिसोड पुरतं वाजून जाईल गाणं, नो वन विल रिमेंबर इट. बट आय हॅड नो क्लू की ते गाणं इतकं पॉप्युलर होईल आणि इतकं मोठं होईल. आणि त्या गाण्याची ॲनिव्हर्सरी वगैरे लोक सेलिब्रेट करत होते काही वर्षांपूर्वी फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर. तर ते आय थिंक प्रत्येक गाण्याची डेस्टिनी असते. ते होऊन गेलं ते गाणं. तुझ्यासाठी किती मुलींनी त्यांची लग्न आणि काय काय सोडून त्यांची म्हणजे हे नवीन आहे माझ्यासाठी. नाही तू आता सावनीचं म्हणालास मगाशी, निहिराचं म्हणाला, तू किती लोकांना असं तुम्ही या सोडून या सगळं या आणि त्या येतात तुझ्यासाठी. असं चार्म आहे यार तुझं म्युझिकली ऑल्सो आणि आय एम शुअर पर्सनली पण तू खूप कमाल व्यक्ती आहेस. आणि हे सगळं झालं रोमॅन्टिक सॉंग्सबद्दल. एक थोडंसं वेगळ्या धाटणीचं गाणं उंच माझा झोका. एराच वेगळा आहे कम्प्लिटली कारण त्याचं पूर्ण आणि मला वाटतं की ती थीमच वेगळी आहे. एक लहान मुलगी आहे जिचं शिक्षण, जिचं लग्न लहान वयात, हे सगळं. सो उंच माझा झोकाच्या वेळेला काय तुझं एक तर तू म्हणालीस ते बरोबर आहे की त्या गाण्याची बैठकच कम्प्लिटली वेगळी आहे. 1870चा काळ आपल्याला दाखवायचा आहे. पिरियड ड्रामा होता तो. आणि मी पहिला प्रोमो बघितला होता. त्यांनी मला प्रोमो पाठवला होता आणि उंच माझा झोकाचा किस्सा तो सांगतो ते गाणं आधी रिजेक्ट झालं होतं. म्हणजे मला अरुण म्हात्रेंचे शब्द आले आणि इट वॉज द प्रोड्युसर वीरेन प्रधान हू टूक दिस कॉल की चॅनलला असं वाटत होतं की हे गाणं नवीन म्हणजे तरुण संगीतकार नाही क्रॅक करू शकत. याला एक प्रौढ एक आयुष्याचा विशिष्ट अनुभव असलेला संगीतकार पाहिजे. एक 60-70 ओलांडलेल्या संगीतकारांनी हे गाणं अटेम्प्ट केलं पाहिजे आणि त्यांनी तसे काही प्रयत्न केलेही होते. बट इट वॉज वीरेन प्रधान हू सेड की आपण निलेशला देऊन बघूया. त्याच्या आधी माझी झीवरची बरीच गाणी चालली होती. सो ही पुट दॅट फेथ इन मी की मे बी निलेश हे क्रॅक करू शकेल. आणि त्यांनी मला अरुण म्हात्रेंचे शब्द पाठवले आणि तुला सांगतो ते इतकं सुंदर लिहिलं होतं अरुण म्हात्रेंनी ते गाणं. आणि मी तो प्रोमो पण बघितला होता कारण प्रोमो ऑन एअर आलेला होता ऑलरेडी आणि गाणंच तयार झालेलं नव्हतं. सो ते ती मेल आली मला लिरिक्सची. ती मेल वाचता वाचता माझी डोक्यात चाल, जसं मी वाचत होतो चांदणं चाहुलं होती कोण, तसं माझे चाल चांदणं चाहुलं होते हे होत गेलं. आणि बिफोर आय न्यू द कंपोजिशन वॉज रेडी. आणि मी जान्हवीला बोलवलं. वी रेकॉर्डेड अ स्क्रॅच अँड वी सेंट इट टू द चॅनल अँड इट गॉट रिजेक्टेड. इनिशियली प्रोड्युसर्स चॅनल दोघांकडून आपण नंतर बघूया, नंतर काहीतरी करू, आत्ता वर्क होत नाही आहे. म्हटलं ओके फाईन, वी मूव्ड ऑन. आम्ही वेगळ्या कामाला लागलो. 3 दिवसांनी परत मला फोन आला की नो इट इज वर्किंग, दिस सॉंग इज वर्किंग, वी आर डुईंग इट. 3 दिवसात काय बदललं? आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड. कारण आय थिंक मे बी दे कम्पेअर्ड अ फ्यू सॉंग्स जी त्यांच्याकडे आली होती आणि त्याच्यात दिस वन स्टूड आउट. ऑर मे बी
म्हणजे त्या रमाबाई रानड्यांच्या व्यक्तिरेखेला ते करेक्ट सगळं ते वातावरण आणि ते सगळं करेक्ट मॅच होत होतं त्या गाण्यात. सो दॅट इज द स्टोरी ऑफ दॅट सॉन्ग. आणि ते 3 दिवसांनी ते गाणं अप्रूव्ह झालं. द रेस्ट इज हिस्ट्री. आणि मग या गाण्यासाठी जान्हवी प्रभू अरोरा हवी, बाकीच्या सगळ्या गायकांमधून हीच गायिका हवी, हे कसं आता सी दिस इज एक तर जो चांगला कंपोजर असतो ना त्याला त्याच्या चालीत आवाज ऐकू येतो, पहिली गोष्ट. आणि वाय जान्हवी? बिकॉज ऑफकोर्स ती सुरुवात जेव्हा त्या सिरियलची झाली तेव्हा ती लहान मुलगी होती सिरियलमध्ये, पण ते रमाबाई काय फक्त लहानपण बालपण त्यांचं दाखवणार नव्हते, त्या पुढे मोठ्याही होणार होत्या. सो हे पण तुम्हाला भान ठेवायला लागतं की पुढे जेव्हा ती व्यक्तिरेखा म्हणजे मोठी झालेली दाखवणार तेव्हा दुसरी कोणतरी अभिनेत्री येऊन ती भूमिका साकारणार आहे. सो त्या अभिनेत्रीचाही विचार तुम्ही शीर्षक गीत करताना केला पाहिजे, कारण नंतर तिच्यावर ते गाणं लागेल. सो दोन्ही हेतू. आणि ते गाणं तसं अवघड होतं, म्हणजे जे कंपोजिशन होतं ते लहान मुलाला गाण्याच्या पुढचं होतं. ऑफकोर्स मोठ्या माणसाचा आवाज गरजेचा होता, पण असा आवाज पाहिजे ज्याच्यात एक चाइल्ड लाईक क्वालिटी आहे, अँड जान्हवी हॅज दॅट अ व्हेरी चर्पी, अ व्हेरी चाइल्ड लाईक क्वालिटी टू हर व्हॉइस. सो ते मी टॅप केलं तिच्या आवाजातलं. आणि वेन यू प्लेस हर इन अ पर्टिक्युलर पिच, ते गाणं बऱ्यापैकी वरती ठेवलं आहे आम्ही. सो असं वाटतं की एका लहान मुलीने गायलं, पण लहान लहान नाही, म्हणजे वयाने लहान नाही, पण तो एक मनाने लहान, ते एक लहान मूल जपलेलं असतं ना मनात कोणीतरी, अशा एखाद्या आवाजाने ते गाणं गायलं पाहिजे असं मला वाटत होतं. अँड दॅट इज वॉट एक्झॅक्टली वर्कड फॉर दॅट सॉन्ग. आणि जान्हवीला पण खूप अप्रिसिएशन मिळालं त्या गाण्यासाठी. आणि द सॉन्ग इज म्हणजे असं मला बरेच लोक म्हणतात की इट इज अ आर्कायव्हल व्हॅल्यू आहे बाबा या गाण्याला, असं एक गाणं होऊन गेलं. अमेझिंग अमेझिंग. इतकी सगळी गाणी आहेत, पण आत्ता कुठेतरी सिरियल्सच्या अगोदर ती लागत नाहीत किंवा वाजत नाहीत फुल फ्लेजेड व्हर्जन्समध्ये. त्याबद्दल तुला खंत वाटते का? नाही, सी जसं मी तुला मगाशी म्हणालो की इट इज हा काळाचा महिमा आहे की तेव्हा जेव्हा शीर्षक गीतं लागायची तो एरा असा होता की तेव्हा ती दुसरीकडे कुठेच अवेलेबल नव्हती. तो मुहूर्त असायचा की 7 वाजता तुमची सिरियल आहे तर 7 वाजताच तुम्हाला ते गाणं टी व्हीवर ऐकायला मिळेल. कॅसेट सीडीजवर तेव्हा टायटल सॉंग्स उपलब्ध नव्हती फिल्मच्या गाण्यांसारखी, किंवा सोशल मीडिया पण एवढा स्ट्रॉंग नव्हता. आता द सॉन्ग इज अवेलेबल टू यू एनी टाईम, यू कॅन हिअर इट मल्टिपल टाइम्स ॲट एनी टाईम ऑफ द डे. जस्ट तुमच्या एक फिंगर टिपवर तुम्हाला गाणं अवेलेबल आहे. असं झाल्यावर तिकडे त्या गाण्यासाठी जर वेगळा वेळ दिला चॅनलनी तर दे फिअर दॅट दे स्टँड दे स्टँड अ चान्स टू लूज देअर ऑडियन्स ऑर व्ह्युअर्स. तर त्याच्यासाठी आणि कॉम्पिटिशन आता इतकी आहे की एव्हरीवन जस्ट एक सिरियल संपली की दुसरी, दे वॉन्ट टू कीप यू हुक्ड टू युअर चॅनल. म्हणजे ते तुम्ही चॅनल चेंज करावा असं तुम्हाला टेम्पटेशनच होऊ नये. तो असंच ही सगळी गणितं आता त्याच्यात आलेली आहेत. त्यामुळे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. आणि नाव आय विल टेल यू टायटल सॉंग्स आर ॲक्च्युअली डेड नाव, बिकॉज आता जी गाणी होतात ना, शोजची गाणी अजूनही होतात, बट दीज आर नाव थीम सॉंग्स. वी शुड कॉल देम थीम सॉंग्स ऑफ दिस शोज. वी कॅनॉट कॉल देम टायटल सॉंग्स एनिमोर, कारण ते टायटल फॉर्मॅटमध्ये वाजतच नाही, लागतच नाही. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर यू सेड की सगळी गाणी अवेलेबल आहेत, पण मला ही तुझी स्पेसिफिक 7 गाणी तुझ्या तोंडातून तू गाऊन दाखवावीस, बापरे, अशी माझी इच्छा आहे. आय नो की आपण असे प्रिपेअर्ड नाही आहोत, आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे नाही आहेत, पण अनप्लग्ड व्हर्जन इन द व्हॉइस ऑफ निलेश मोहरीर इज समथिंग दी ऑडियन्स अँड आय पर्सनली वॉन्ट. मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठून से येती, मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती, मन वाऱ्यावर ते झुलते असे उंच उंच का उडते, मग कोणा पाहून भुलते, सारे कळत न कळतच घडते, सारे कळत न कळतच घडते, सारे कळत न कळतच घडते, सारे कळत न कळतच घडते. थँक्यू. आता पुढचं आहे कुलवधू. बापरे. माझी डोली चालली ग दूर देशी नव्या गावा, तिथे सोबतीला ये माझ्या स्वप्नांचा रावा, तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ, तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओंजळ, स्वप्न राही मागे आता
व्यथा सतत उरात, नव्या उंबऱ्याची आस, जागे तरीही मनात एक नदी सारखी वाहते मी जणू, पाऊल खुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू. कमाल, याचा क्लायमॅक्स खूप सुंदर आहे. उंच माझा झोका घेऊया. चांदण चाहूल होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडलेन दूर गेली भातुकली, खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय, थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट, हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. कमाल कमाल. आय बेअरली मॅनेज, माझा आवाज बसलाय. Too many songs, too much legacy you have, and a very beautiful legacy. There is more to come, but thank you so much for coming today. आणि thank you so much for being so candid. इतकी सगळी गाणी आहेत, त्यातली जी माझी फेवरेट होती त्या सगळ्यांची स्टोरी मला आज कळली. आणि अजून पुढे पण येतीलच. द लिस्ट इज एंडलेस. अजून कुठल्या कुठल्या सिरियल्स येतील नवीन ते तुम्हाला थोड्या वेळानंतर सांग. येस. आणि आय हॅव फ्रॉम माय साईड आय विल थँक रेडिओ मिर्ची फॉर टेकिंग दिस इनिशिएटिव्ह ऑफ अप्रिशिएटिंग टेलिव्हिजन म्युझिक. कारण मला असं वाटतं टेलिव्हिजन वर संगीत इतकं चांगलं होतं. आम्ही एवढं यु नो ऑल म्युझिशियन्स, लिरिसिस्ट, सिंगर्स, कंपोजर्स, एव्हरीवन इज कॉन्ट्रीब्युटिंग सो मच, बट इट युजली स्टेज अंडर ॲप्रिशिएटेड. असं नाही की लोकांचं खूप प्रेम मिळतं, लोकाश्रय खूप मिळतो, पण यु नो त्याच्याबद्दल बोललं जाणं, यु नो मिर्चीसारख्या प्लॅटफॉर्मवर त्याचं सेलिब्रेशन होणं, हे ह्या अशा गोष्टी खूप कमी होतात. सो दॅट वे इट स्टेज व्हेरी अंडर अप्रिशिएटेड अँड यू गाईज आर डुईंग दिस फॉर टेलिव्हिजन म्युझिक, फॉर द कॉन्ट्रीब्युशन दॅट यु नो म्युझिशियन्स लाईक मी हॅव पुट इन. सो थँक यू सो मच फॉर दॅट. इट्स अ प्लेजर आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग डाऊन थँक्यू टू द स्टुडिओ टुडे. थँक्यू. पुन्हा भेटूच आपण. येस येस.